नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. केंद्रातील मोदी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने श्रीमती रोशन चांद सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीसाठी संसदेत मंदिर असून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्राचा विकास करणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी केले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. त्या प्रित्यर्थ भाजपचे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी पौड फाट्यावरील दशभुजा गणपती मंदिरात गेली 30 वर्षे हार, फूल, नारळ, तेल व पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या श्रीमती रोशन चांद सय्यद यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. पुणे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचं श्रद्धास्थान असलेलं दशभुजा गणपतीचं मंदिर आणि त्या गणपती मंदिराची अविरत सेवा कुठल्याही धर्माच्या भिंती की पलीकडे होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या रोशन भाभी आणि त्यांचे कुटुंबीय आणि या सर्व कुटुंबियांचं एक वेगळं उदाहरण पुणेकरांच्या समोर आज आहे. या देशाच्या ऐक्याच्या दृष्टिकोनातनं एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की हा देश 125 कोटीचा देश आहे आणि या 125 कोटीच्या देशामध्ये सर्वांनी आपल्या भावना आणि आपल्या श्रद्धा या विविधतेने जरी जपल्या तरी देखील एकात्मतेच्या दृष्टीने प्रत्येकाने पाऊल टाकावं. या चतुर्थीच्या निमित्ताने आपण साऱ्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारचा संकल्प करावा एवढंच या प्रसंगाने मी व्यक्त करतो. धन्यवाद. संदीप खर्डेकर यांनी कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, भारतीय जनता पक्षाला उद्या केंद्रामध्ये सरकार स्थापन करून 2 वर्ष पूर्ण होत आहेत. नरेंद्र मोदींचे 2 वर्ष पूर्ण होत असताना 2 वर्षाचा जर आपण सगळा एकूण कारभार बघितला तर या देशामध्ये कुठेही मोठ्या प्रमाणावरती दंगली झाल्याचं आपल्याला दिसून येणार नाही. आणि याचं मुख्य कारण म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई सर्वजण मोदींच्या राज्यामध्ये अतिशय स्नेहाने, प्रेमाने राहत आहेत. आणि मग उद्या 2 वर्ष पूर्ण होत असताना दशभुजा गणपती मंदिरामध्ये रोशन हुसेन सय्यद या 65 वर्षाच्या भगिनी मावशी आमच्या या गेली 34 वर्ष या ठिकाणी हार, फुलं, दुर्वा, नारळ, तेल या सगळ्याची विक्री करतात. मी त्यांना दर चतुर्थीला शनिवारी जेव्हा मी गणपतीला येतो त्या वेळेला त्यांची भेट होत असते आणि त्या म्हणतात की हा गणपती सर्वांना पावणारा गणपती आहे. या देवाकडे सायकलवर येणारी माणसं 4 चाकीमध्ये यायला लागली. या गणपतीने मला सुखी ठेवलं, माझ्या कुटुंबाला सुखी ठेवलं. आम्ही सगळे खूप आनंदात आहोत. एक मुस्लिम महिला जेव्हा अशा प्रकारची भावना हिंदू मंदिराच्या प्रती, गणपती देवाच्या प्रती व्यक्त करते तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थानं या देशामध्ये सर्व धर्म समभाव नांदतो. तेव्हा खऱ्या अर्थानं अच्छे दिन या देशामध्ये आहेत असं मानायला हरकत नाही. त्यामुळं 2 जातींमध्ये, धर्मांमध्ये जे तेढ माजवू इच्छितात त्यांच्यासाठी चांद हुसेन सय्यद, रोशन चांद सय्यद या मला वाटतं एक आदर्श आहेत. आणि हा आदर्श पुणे शहरातल्या या दशभुजा गणपती मंदिराच्या बाहेर आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. माणुसकी जर कुठं असेल तर ती इथं आहे. देव जर कुठं असेल तर तो मला वाटतं अशा व्यक्तींच्या मध्ये आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेशजी गोगावले यांच्या हस्ते आणि देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त रमेशजी भागवत यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज या ठिकाणी रोशन चांद सय्यद यांचा हा घरगुती सत्कार आयोजित केला. श्रीमती रोशन चांद सय्यद सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, मी ह्या ठिकाणी खूप दिवसापासून 35 वर्षे होत्या तिथं येते. माझी इतकी खूप हालत होती खराब, पण मी दोघांच्या मध्ये, बाबाच्या आणि बाप्पा गणपतींच्या मध्ये दोघांच्या असताना माझं सगळं व्यवस्थित चांगलं झालं. आणि माझ्या जी समोर लोक येत होती ती पण आता फार सुधारल्यासारखी झाली. गाड्या बिड्या सगळ्यांच्या जवळ सायकलवरती येत होती ती सगळी. म्हणजे मी खूप मानते इथं. आणि माझी जेवढी गिऱ्हाईकं आहे तेवढी पण माझी चांगलं आहे. मला सगळी सत्कार करतात, अशी हे करतात. आणि माझी मुलं, लेकरं, सगळी लेकं, परिवार आहे चांगलं.
धनगर आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न करावे असे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. धनगर आरक्षणासाठी नेमलेल्या TRTच्या अहवालामध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये असे सूचित करण्यात आले होते. तरीही आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आहे. केंद्र सरकारच्या TIS या संस्थेमार्फत अभ्यास गट नेमण्यात आला असून लवकरच शासनाला अहवाल सादर करणार आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पार पडल्याची माहिती गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. धनगर समाजाला आरक्षण आवश्यक आहे. त्यांना अनुसूचित जमातीच्या सवलती तसे आरक्षण देण्यासाठी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन TISला निर्देश दिले आहेत. ज्याप्रमाणे मुस्लिम आणि मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयामध्ये टिकले नाही, तीच गत धनगर समाजाच्या आरक्षणाची होऊ नये याकरता काळजीपूर्वक हा अहवाल तयार केला जात आहे. त्यामुळे थोडा उशीर लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. TIS या संस्थेला अतिरिक्त मनुष्यबळ देऊन हा अहवाल लवकरात लवकर कसा प्राप्त करता येईल, 60 ते 70 वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या धनगर समाजाला आरक्षणाची गरज असल्याचेही ते म्हणाले. यासोबतच OBCंची स्वतंत्र जनगणना होण्याची आवश्यकताही त्यांनी बोलून दाखवली. मागील काही दिवसांमध्ये महसूल मंत्री एकनाथ खडसे दाऊदशी संपर्कात असल्याचे आरोप होत आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये कसल्याही प्रकारचे तथ्य नाही. या प्रकरणातील कथित मोबाईल कॉलचा तपास ATSकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्राथमिक तपासावरून तरी खडसेंविरुद्ध कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत अशा शब्दात शिंदे यांनी खडसेंना क्लीन चिट दिली. राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. मी कालच माझ्या मतदारसंघामधील दुष्काळाचा दौरा करून आलो. गाळ उपसला, तिथे गाळ उपसायचं भुतवडा तलावामध्ये काम सुरू आहे. परंतु या कार्यक्रमावरती खर्च होत नाही. लोक स्वयंप्रेरणेने या कार्यक्रमासाठी येतात आणि हे जन्म ठिकाण लोकांना प्रेरणा देणारं ठिकाण आहे आणि लोक श्रद्धेने तिथे नतमस्तक होण्यासाठी, त्यांच्याप्रती भावना व्यक्त करण्यासाठी चोंडीमध्ये परंपरागत अनेक वर्षापासून लोक तिथं येत असल्याकारणानं तिथं दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तिथं मोठ्या प्रमाणाचा खर्च होतोय अशी स्थिती नाही आहे. TISलाच सांगितलं की हा जो अहवाल जास्तीचा लागतोय त्याच्यामध्ये जे सर्वेअर आहेत त्याच्यासाठी जे अनुदान उपलब्ध करून देण्याचं ते राज्य सरकारच्या वतीनं पहिल्या फेजमधलं तर आता काम पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या फेजमधलं जे काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अनुदान हे आम्ही तातडीने देतो. परंतु आपले जे सर्वेअर आहेत, जे लोक जाणार आहेत पब्लिकमध्ये आणि सर्वे रिपोर्ट प्राप्त करणारे, त्याची संख्या वाढवा आणि जो कालावधी जास्तीचा लागणार आहे तो कालावधी कमी करून लवकरात लवकर अहवाल द्या आणि त्या अनुषंगानं मग आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. एक असं आहे की त्यावेळेस ते मुख्यमंत्री नव्हते, त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि या राज्यात 2 वेळेस TRTने अहवाल दिला, 2 वेळेस शिफारसी देखील केल्या. राज्य सरकारने त्या शिफारसी मागे देखील घेतल्या आणि दोन्ही वेळेस TRTने जो अहवाल दिला तो धनगर समाजाला आरक्षण लागू करू नये अशा संदर्भातला तो अहवाल असल्यामुळं आणि त्या अहवालानुसार केंद्रामध्ये या आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रोसिजर ही पूर्ण होऊ शकत नसल्यामुळेच मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ही सेंट्रल गव्हर्नमेंटची रिप्युटेड असलेली संस्था TIS हिला आता त्याला काउंटर करण्यासाठी दुसरा अहवाल मागवला आहे. आणि म्हणून हा अहवाल जोपर्यंत एव्हिडन्सेस आपल्याला प्राप्त होत नाहीत तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. आपण म्हणताय ते बरोबर आहे की 100 दिवसामध्ये आरक्षण देऊ असं म्हटले, परंतु शेवटी ही गोष्ट कायद्याने नियमाने जर बरोबर करायची असेल तर त्याच्या सगळ्या अटी आणि शर्ती पूर्ण केल्याशिवाय ही होणार नाही. घाईघाईने केलं तर ते आरक्षणापासून आणखी आपल्याला वंचित राहावं लागेल आणि 60, 65, 70 वर्ष झालं हे वंचित राहिलेला घटक आहे, यांना वंचित ठेवणं बरोबर नाही. माझी देखील तेच मागणी आहे, मुख्यमंत्री महोदयाचं देखील तेच म्हणणं आहे आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय देखील यापेक्षा जास्त आग्रही आहेत. आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेतल्यानंतर त्या बैठकीमध्ये देखील एवढ्या विश्वासाने त्यांनी हा विषय मांडला की त्यामुळं त्या बैठकीतले सर्व पक्षाचे लोक होते, सगळ्या लोकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं. एक विषय आहे की हे जन्म ठिकाण आहे चोंडी. त्या चोंडी जन्म ठिकाण असल्याने मानकोजी शिंदेच्या घराण्यात अहिल्यादेवींनी जन्म घेतला. त्या घराण्यातील मी एक सदस्य आहे, त्या गावचा नागरिक आहे, त्या भागाचा आमदार आहे, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी राज्याचा मंत्री आहे आणि म्हणूनसाठी ते माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे की अशा परिस्थितीमध्ये तिथं कार्यक्रम होणार नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो,
महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्ष जरी त्यांनी काढला असला तरी विधान परिषदेमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून निवडून आले. भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. परंतु त्यापुढे आपण जे प्रश्न सांगितला की हे त्यांना चुचकरण्याचा हा तो काही विषय नाही आहे. हे प्रोसिजर मी काही सांगितले आरक्षणाची, त्या संदर्भामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एवढे आग्रही आहेत हे समाजातल्या सगळ्या नेत्यांनी बघितलं आहे. आणि त्यामुळं हा जेवढा कालावधी लागेल तेवढा कालावधी त्याला द्यावाच लागेल. अदरवाईज ते मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचं होईल. आणि म्हणून आम्हाला तसं करायचं नाही. आरक्षण हे मिळवायचंच आहे आणि ते मिळवणारच आहे. आणि सरकार देखील त्यासाठी सकारात्मक आहे. गुरुत्वीय लहरींमुळे नवीन दिशा मिळणार असल्याचं मत संजीव धुरंधर यांनी व्यक्त केले. अवकाशातील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या गुरुत्वीय लहरींच्या आधारे खगोलशास्त्रातील अनेक नवीन दालने उलगडणे शक्य होणार आहे. त्यामुळे गुरुत्वीय लहरींविषयीच्या संशोधनाद्वारे खगोलशास्त्राला एक नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकीय केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर संजीव धुरंधर यांनी व्यक्त केला. मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आईन्स्टाईन सेंटेनियल गिफ्ट ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिस्कवर्ड या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या व्याख्यानावेळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉक्टर धुरंधर यांनी गुरुत्वीय लहरींविषयीचे संशोधन आणि त्यांच्या उपयोगितेविषयी उपस्थितांना माहिती दिली. परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी कार्याध्यक्ष विनय रर, कार्यवाह नीता शहा व्यासपीठावर उपस्थित होत्या. डॉक्टर धुरंधर म्हणाले, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडल्यानंतरच्या 100 वर्षांनी हा शोध लागला. त्यामुळे आयुकानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुरुत्वलहरी, कृष्णविवर आणि कृष्णविवरांची रचना या 3 मूलभूत बाबींशी निगडित असणारे हे संशोधन कृष्णविवरांसंबंधी अधिक माहिती जाणून देण्यासाठी उपयुक्त आहे. या संशोधनासाठी महत्त्वाच्या असलेल्या अत्याधुनिक अशा लायगो डिटेक्टर्सच्या निर्मितीसाठी आता भारतातही प्रयत्न होत आहेत. गुरुत्वीय लहरींच्या संशोधनामुळे अवकाशाचे नव्या दृष्टिकोनातून आकलन करणे शक्य होणार आहे. डॉक्टर नारळीकर यांनी संशोधनामधील भारतीय वैज्ञानिकांची भूमिका मांडली. आगामी काळात या संशोधनाचे फायदे पाहायला मिळण्याविषयीचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भविष्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता असणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन लेखक राजेश पाटील यांनी केले. अक्षरधारा आणि मनोविकास प्रकाशन आयोजित कार्यक्रमात कंधमाळ ओडिसाचे जिल्हाधिकारी लेखक राजेश पाटील यांनी उपस्थितांना शासकीय जबाबदाऱ्या आणि भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरील वाढत्या आव्हानांसंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, परीक्षा कोणतीही असो त्यामध्ये सातत्य, चिकाटी आणि अभ्यास असेल तरच यश प्राप्त होते. आजच्या तरुणांसमोर मूल्यांची जपवणूक, आजूबाजूचे वातावरण आणि घरची परिस्थिती ही आव्हाने आहेत असे मला वाटते. कारण माझ्यासोबत कुटुंबालाही माझा खानदेशातल्या ताडे आणि पुणे प्रवास पूर्ण करण्यासाठी मला अनेक खडतर परिस्थितींमधून जावे लागले. पण आईवडिलांनी दिलेले संस्कार, आपल्या मातीतली मूल्ये यांच्या पाठबळावर मी आता जिथे आहे तिथपर्यंत उभारी घेतली. पण अजूनही माझं गाव, माझी भाषा यांच्याशी असलेले नाते कायम आहे. म्हणून माझ्या आईला कलेक्टर झाल्याचे सांगताना ताई मी कलेक्टर होईनू असे अहिराणी भाषेतले शब्द आपसूक उमटले. ताई मी कलेक्टर होईनू या 6 भाषात अनुवादित झालेल्या पुस्तकातील निवडक भागांचे अभिवाचन यावेळी प्रसिद्ध निवेदक सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले. राजेश पाटील यांची जडणघडण उलगडणारा अनुभव या पुस्तकातील ताडे ते पुणे या भागाच्या अभिवाचनातून उपस्थितांसमोर उलगडत गेला. अभिवाचनानंतर सिद्धार्थ बेंद्रे यांनी राजेश पाटील यांच्याशी अनेक विषयांवर मुक्त संवाद साधला. ते म्हणाले, खानदेशातले शेतकरी कुटुंबात लहानाचा मोठा होताना पुढे जाऊन पुणे शहरात शिक्षण घेईल आणि ओडिसा राज्यातल्या एका जिल्ह्यात अनेक विकासाची कामे करता येतील असे सुरुवातीला माझ्या घरच्यांना स्वप्नातही आले नसेल. पण कर्जबाजारी शेतकऱ्याचा शहरात शिकणारा मुलगा म्हणून गावच्या कुटुंबियांच्या माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. क्षुल्लक मोहाच्या अधीन होऊन आपल्याला काही साध्य होणार नाही याची स्पष्ट जाणीव फार लवकर झाली.
त्यामुळे आपले उद्देश घरच्यांच्या आकांक्षा यांची सांगड घालताना समाजातल्या प्रत्येकापर्यंत शासकीय योजना पोहोचल्या तर नक्षलवादासारखी आव्हाने उभी राहणार नाहीत याची समज आली. आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत 2 वर्षे प्रांताधिकारी आणि 6 वर्षे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा मी सखोल अभ्यास करतो. त्यामुळे नक्षलवादी समस्या वाटत नाही तर ते आव्हान आहे असे मी समजतो. जर शासनाच्या प्रत्येक प्रतिनिधीने योजनांची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी केली तर शासनाच्या व्यवस्थेला, लोकशाही मूल्यांना आव्हान देईल असे प्रश्न उद्भवणार नाहीत असे मला वाटते. मी कार्यरत असलेल्या 4 जिल्ह्यांमध्ये बालमजुरी आणि शालाबाह्य मुले या प्रश्नांवर आम्ही प्रभावी तोडगे काढले. परिणामी आज या 4ही जिल्ह्यांमधून बालमजुरी आणि शालाबाह्य मुलांचा प्रश्न या समस्यांचे समूळ उच्चाटन करू शकलो आहोत याचा आनंद वाटतो. ताई मी कलेक्टर व्हैनू या आत्मकथनाच्या 16व्या आवृत्तीनिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अरुण दाते यांच्या शुक्रतारा या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडला. रसिकांच्या मनावर गेली अनेक वर्षे रुंजी घालणाऱ्या स्वरगंगेच्या काठावरती दिवस तुझे फुलायचे, या जन्मावर या जगण्यावर या मधुर गीतांचे सादरीकरण आणि उलगडलेला आठवणींचा कप्पा या माध्यमातून रसिकांची सायंकाळ अविस्मरणीय ठरली. निमित्त होते अरुण दाते कला अकादमी व माणिक एंटरटेनमेंट शतदा प्रेम करावे या पुस्तकाच्या शुक्रतारा या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याचे. ज्येष्ठ गायक अरुण दाते, ज्येष्ठ पत्रकार विजय कोळेकर, कार्यक्रमाचे निर्माते व अरुण दाते यांचे पुत्र अतुल दाते, पुस्तकाचे शब्दांकन केलेल्या सुलभा तेरणीकर, निवेदक मिलिंद कुलकर्णी, लेखिका व निवेदिका धनश्री लेले, मोरया प्रकाशनच्या गौरी देव व सुनील चिंचोलकर, दिलीप महाजन या मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. गायक अरुण दाते, कवी मंगेश पाडगावकर आणि संगीतकार यशवंत देव या त्रयींनी गाजवलेल्या शुक्रतारामधील गीतांचे रसिकांच्या मनातील स्थान अढळ असल्याचा प्रत्यय या निमित्ताने आला. विजय कोळेकर म्हणाले, कला ही कलावंतांच्या पलीकडे जाणारी असल्याने तिचे आणि पर्यायाने त्या कलावंताचे रसिकांच्या मनातील स्थान अढळ आहे. यावेळी अभिषेक काटे, अमित कुंटे, रमाकांत परांजपे, केदार परांजपे आणि डॉक्टर नरेंद्र चिपळूणकर यांनी साथ संगत केली. सुलभा तेरणीकर व धनश्री लेले यांनी पुस्तकाचा प्रवास सांगितला. आणि याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.